माहेराकडे जो येण्याचा आनंद असतो तो निघताना मन पूर्ण गहिवरून येतं. तर कधी ना कधी तर जावंच लागतं, ते 1 दिवसाचं असो किंवा 1 महिन्याचं. तर चला, तर हे बघा निघताना मम्मीने किती काय काय भरून दिलं आहे. येताना एकच बॅग घेऊन आलते, पण जाताना कमीत कमी 3 ते 4 बॅगा ह्या होताच. काही ना काहीतरी मम्मी देतच असते. जेवणाचं सामान दिल्यानंतर मम्मी बोलली पाणी घेऊन जा, कारण की लहान मुलं आहेत, रस्त्याने पाणी वगैरे लागतं. आणि हे आहेत माझे मम्मी पप्पा. म्हणजे मम्मी पप्पा हे मुलं किती मोठे झाले तर काळजी करायचं विसरत नाही. आणि हे आहे काळूबाईचं मंदिर. म्हणजे मम्मी पप्पांनी आणि मामीनी दारामध्ये मस्त असं काळूबाईचं मंदिर बनवलं आहे आणि ते ह्याची रोज पूजा करता. आणि आमच्या चिमूला काल ताप आला आहे, कारण की इकडे थंडीचं असं वातावरण झालं, त्याच्यामुळे तिला सर्दी खोकला ताप झाला आणि आजारी पडली आहे. आणि ही निघण्याची वेळ झाली आहे आणि सगळे असे बाय वगैरे करत आहेत आणि व्यवस्थित जा, सांभाळून जा असं सांगत आहे. आणि मन एवढं गहिवरून येतं ना प्रत्येक वेळेस येताना, तो दुःख हे वेगळंच असतं आणि त्यांचा आनंद वेगळाच असतो. आम्ही गेल्यानंतर 1 दिवसासाठी जरी का गेलं तरी आनंद वेगळाच असतो. आणि हा लोणावळ्यामध्ये असा पाऊस पडत होता, त्याच्यानंतर मम्मीने दिलेले असे नारळ होते, तर ते आल्यानंतर नारळ सगळे असे सोलून ठेवले. आणि मी कोणतं काम करते आणि माझ्या हाताला पायाला काही लागणार नाही असं कधी होणं शक्यच नाही, कारण की नारळ सोलता सोलता माझ्या असं हाताला लागलं. आणि हे बघा नारळ सोलता सोलता काय करून घेतलं, हे बघा कसं हाताला लागलं. आणि आता भांडी वगैरे घासताना किंवा काय करताना हे हाताला लागलेलं काहीतरी होणं जाऊ दे. त्याच्यानंतर हे बघा मम्मीने किती काय काय खायचं वगैरे सामान वगैरे दिल्यानंतर ह्या आळूच्या वड्या वगैरे पण दिलेल्या तिने. आणि हे धपाट्याचं पीठ वगैरे दिलेलं, शंकरपाळ्या दिलेल्या, बुंदी वगैरे, आणि एवढं सगळं खोबरं आणि नारळ दिलेले. तर मम्मीकडे गेल्यानंतर कधी अशा रिकाम्या हाताने मम्मी काही ना काही सामान प्रत्येक वेळेस देतच असते. आणि एवढं सगळं खोबरं नारळ वगैरे दिले, त्याच्यानंतर वड्या कापण्या आणि मस्त असं धपाट्याचं पीठ वगैरे पण दिले. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.